नमस्कार. मन क्रिश फॉर यू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. या प्रश्नमंजुषा व्हिडिओमध्ये आपणाला सर्वसामान्य ज्ञान या विषयावर 25 प्रश्न विचारले जातील. प्रश्नासोबत त्यांची उत्तरं देखील सांगितली जातील. प्रश्न अत्यंत साधे सोपे असले तरी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. याकरिता आपण या प्रश्नमंजुषा कोडे स्पर्धा शेवटपर्यंत खेळा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. नेपाळमध्ये लोकशाहीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तुम्हाला विचार करण्याकरिता 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला हवा असल्यास तुम्ही व्हिडिओला मध्येच थांबवू शकता. तुमची वेळ सुरू होत आहे आता. आणि योग्य उत्तर आहे सन 2008. प्रश्न क्रमांक 2. माऊली हे संबोधन कोणत्या साहित्यिकाला उद्देशून वापरण्यात येते? योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 3. लोकसभेतील सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असते? आणि योग्य उत्तर आहे 552. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? योग्य उत्तर आहे श्री ना पेंडसे. प्रश्न क्रमांक 5. चहाचे उत्पादनात भारतातील अग्रगण्य राज्य कोणते आहे? आणि योग्य उत्तर आहे असम. प्रश्न क्रमांक 6. समुद्राची खोली मोजण्याकरिता कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? आणि योग्य उत्तर आहे फेदोमीटर. प्रश्न क्रमांक 7. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? योग्य उत्तर आहे हॉकी. प्रश्न क्रमांक 8. लोकनाट्याची परंपरा हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे वी. कृ. जोशी. प्रश्न क्रमांक 9. यापैकी कोणता कविता संग्रह शांता शेळके यांचा नाही? योग्य उत्तर आहे चंद्रफूल. प्रश्न क्रमांक 10. बेबी फ्रेंडली राज्य म्हणून कोणत्या राज्याचा उल्लेख केला जातो? योग्य उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 11.
बसो मेरे नैनन में नंदलाल कुणाची पंक्ती आहे? योग्य उत्तर आहे मीराबाई. प्रश्न क्रमांक 12. हॅम्लेट या नाटकाचे विकार विलसित हे भाषांतर कोणी केले? योग्य उत्तर आहे गो ग आगरकर. प्रश्न क्रमांक 13. भारतीय संविधान 8व्या अनुच्छेदात एकूण भाषा किती आहेत? योग्य उत्तर आहे 22. प्रश्न क्रमांक 14. विम्बल्डन 2011 पुरुष एकेरी स्पर्धेचा पुरस्कार कोणी जिंकला? योग्य उत्तर आहे नोवाक जोकोविच. प्रश्न क्रमांक 15. राईस ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण? योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. प्रश्न क्रमांक 16. स्फोटक पदार्थ शोधून काढण्याकरिता कुत्र्याची कोणती जात विशेष करून वापरली जाते? आणि योग्य उत्तर आहे लॅब्राडोर. प्रश्न क्रमांक 17. प्रसिद्ध शायर वाजिद अली शाह कोणत्या संस्थानाचा नवाब होता? योग्य उत्तर आहे अवध. प्रश्न क्रमांक 18. हळदीचे सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होते? योग्य उत्तर आहे सांगली. प्रश्न क्रमांक 19. अप्रत्यक्ष कर म्हणून कशाचा उल्लेख करता येईल? योग्य उत्तर आहे कर्मणूक कर. प्रश्न क्रमांक 20. इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती? योग्य उत्तर आहे 36. प्रश्न क्रमांक 22. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? योग्य उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन.
प्रश्न क्रमांक 23. मानवी शरीरात परगड्यांची संख्या किती? योग्य उत्तर आहे 24. प्रश्न क्रमांक 24. जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 21 जून. प्रश्न क्रमांक 25. इंडोनेशियाची राजधानी कोणती आहे? योग्य उत्तर आहे जकार्ता. नवीन प्रश्नमंजुषेसह पुन्हा भेटू. धन्यवाद.